काय कारण आहे माझे फोन चेक करायचा? मी काय दरोडेखोर आहे? माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या। बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेने, सर्व जाती धर्माचे सर्व लोकांनी एक आपण बंधुत्वाचा नारा देऊन आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र काम केलं पाहिजे। आपण सर्वजण एक आहोत, एक विचारानं राहिले पाहिजे, जात पात ते नाही, असं काम आपण सर्वांनी करावं अशी माझी हात जोडून सर्वांना कळकळीची विनंती। एक मुद्दा राहिला। दुसरा मुद्दा की तिथं घडलेला प्रकार 307 लावायसारखा असं काय घडलं होतं की 307 लावावं लागलं? ठीक आहे, लावलं, पण या गोष्टी करत असताना विषय कुठला होता आणि विषय नेला कुठं? त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला कोण आलं आणि काय यावं लागलं? पोलीस स्टेशनला जर एखादा पुढारी जाऊन बसत असेल तर मी तर कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी आजारी असल्यामुळं पुण्याला हॉस्पिटलला जात होतो, रस्त्यानेच होतो आणि त्याच्यामुळं मला वापस नाही येता आलं। मी डायरेक्ट वाघोलीच्या पुढं माझं लोकेशन होतं ज्या दिवशी घटना ज्या टायमाला घडली त्यावेळेस, नाही तर मलाही पर्याय नाही यावं लागलं असतं। एवढंच नाही तर माझ्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या। अरे तुम्ही भांडणं कुठले? एका गावाची का झाले त्याचे वेगळे कारण असू शकतात। पोस्ट कोण कोणाच्या विरोधात काय टाकीत नाही। आज एवढ्या पोस्ट काही टाकल्या जातात, त्याच्या मतदानाच्या अगोदर टाकायला पाहिजे होत्या। त्या पोस्ट आता मतदानाच्या आफ्टर टाकले जातात। बरं टाका, ते तुमची लोकशाहीतून दिलेला अधिकार आहे। पोलीस माझे फोन्स सर्व्हिसवर आहेत। व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे माझे फोन चेक करायचा? मी काय दरोडेखोर आहे? माझ्यावर एखादी एनसी तरी दाखल आहे? बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या पोलीस स्टेशनला एखादी एनसी तरी माझ्यावर दाखल झालेली होती का? माझा फोन सर्व्हिसवर टाकताय आणि त्याचे अधिकारी माहिती देत आहेत। हे अधिकारी कोण आहेत? पण हे करतायत। मी हायपर कसा होईल याचा प्रयत्न केला, पण मी पण असं कुल डोक्यानं काम केलं यावेळेस की मला हायपर व्हायचं नव्हतं, त्यांना मला हायपर करायचं होतं। पण आज हा विषय वेगळा आहे, त्याच्यामुळे नांदूर हा विषय एवढा विषय वेगळा होता, त्याला इंडिव्हिज्युअल विषय घेतला आणि जे झालं ज्यांनी केलं ते चुकीचं झालं आणि त्याचं व्हायला नाही पाहिजे। माझी त्यांना सर्व नांदूरकरांना 2 गदळेवाडीचे लहान मुलं येतो त्यांना मारलं, 40 जणांच्या मॉबनी जाऊन मारलं त्यांना आणि त्यांच्यावर पुन्हा 307 त्यांना मारलंय आणि त्यांच्यावर 307 करता, हे किती चुकीचं आहे? कायद्याचा सत्याचा गैरवापर आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।